नमस्कार मंडळी, एका बाउलमध्ये एक वाटी भरून चिंच घेतली। त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे 2 वाट्या आणि भिजत ठेवायचे अर्ध्या तासासाठी। अर्धा तास झाल्यानंतर ही चिंच आहे ती चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची आणि ह्याचा पल्प आहे तो छान असा हाताच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक चाळण घ्यायची, त्यावरती हे गाळून घ्यायचं। पूर्णपणे वरचा चोथा आहे तो साईडला निघाला पाहिजे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि पाणी फक्त खाली राहिलं पाहिजे। एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घातलं, थोडंसं जिरे घालायचे, हिंग घालायचा थोडासा आणि जे चिंचेचं पाणी आहे ते ओतून घ्यायचं। अर्धा वाटी इथं गूळ घेतलेला आहे, 2 चमचे इथं साखर घेतली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं। त्यानंतर आहे हे उकळी आल्यानंतर यामध्ये काश्मीरी पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। उकळी आल्यानंतर हे चिंचेचं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं मगज बी टाकून घ्यायचं आहे। तर आंबट गोड चवीचं हे चिंचेचं जे पाणी आहे ते खूप छान चवीचं तयार झालेलं आहे। नक्की तुम्ही ट्राय करा आणि पाणीपुरी सोबत एन्जॉय करा। धन्यवाद।